नाशिकच्या अबॅकस स्पर्धेत मुलांनी बुद्धीचे घोडे दौडवले आणि परतताना कोपरगाव रेल्वे स्टेशनवर त्या थकलेल्या गणिताच्या जादूगारांना मिळाली एक मस्त थंडगार सरप्राईज ट्रीट, खास लिंबू सरबत। ही फक्त सरबत बनवण्याची रेसिपी नाही, तर स्टेशनवर मुलांसोबत घडलेली एक छोटीशी लिंबू गोड गोष्ट आहे। स्टेशनवर आल्यावर भांडे नसल्यामुळे मुलांच्या बाटल्यात प्रवासाचा थकवा पळवून लावेल असं थंडगार पाणी ओतलं। जणू काही अबॅकसच्या पाठीवर आपण 0 सेट करतो तसा पाण्याचा कोरा कॅनव्हास तयार झाला। पाण्यात भरपूर साखर टाकून त्याला ढवळले। हे साखरेचे दाणे गोलगोल फिरू लागले, जणू काही ते फास्ट कॅल्क्युलेशन करत होते। आता बारी होती मुख्य हिरो लिंबूची। लिंबे मधोमध कापून पाण्यात पिळली, योग्य प्रमाणात मीठ टाकलं। हे सगळं स्टीर करताना मुलांच्या आणि अर्थात माझ्या पण तोंडातून पाण्याच्या धारा सुटू लागल्या। प्लास्टिकच्या पारदर्शक ग्लासामध्ये जेव्हा हे पिवळेशार थंडगार सरबत ओतलं गेलं तेव्हा मुलांच्या डोक्यातील सगळे अबॅकसचे आकडे गायब झाले। मिळाली ती अफाट ऊर्जा। थोडक्यात काय तर नाशिकची स्पर्धा बुद्धीची होती, पण कोपरगाव स्टेशनवरच्या सरबताने मुलांची मने जिंकली। प्रवासाच्या थकव्यावर हे सरबत म्हणजे 100 पैकी 100 गुणांचे उत्तरच होते।